बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक न्यासच्या अध्यक्षपदी उद्धव ठाकरेंची नियुक्ती, तर सुभाष देसाईंची सचिव, आदित्य ठाकरेंची सदस्यपदी नियुक्ती, राज्य सरकारची घोषणा। मीरा भाईंदरमध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या जीवनावर आधारित भव्य कला दालन, मंत्री सरनाईकांनी उभारलेल्या अत्याधुनिक कला दालनाचं उद्या होणार लोकार्पण। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर, भाजपच्या पक्ष कार्यालयाचं सीएमच्या हस्ते होणार उद्घाटन। दौऱ्याच्या माध्यमातून सीएम निवडणुकीचं रणशिंग फुंकण्याची शक्यता। मनसे पदाधिकाऱ्यांची राज ठाकरेंच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक, मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मनसेची खलबत, प्रत्येक वॉर्ड संदर्भात चाचपणी सुरू। मुंबई महापालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार, प्रभारी चेनिथला यांची घोषणा। मनसेशी असलेल्या मतभेदांमुळे काँग्रेस स्वतंत्र लढणार असल्याची माहिती। सोलापुरात भाजपचा शिंदेंना धक्का, शिवसेनेचे दिग्विजय बागल हजारो कार्यकर्त्यांसह करणार भाजपमध्ये प्रवेश। पुण्यातील बोपोडी जमीन व्यवहार प्रकरणातील निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवलेंना अंतरिम जामीन मंजूर, खडक पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाल्याप्रकरणी जामीन। माझ्या मुलीचं लग्न साखरपुड्यापेक्षा टोलेजंग करणार, कीर्तनकार इंदोरीकर महाराजांचा टीकाकारांवर निशाणा। मुलाच्या वाढदिवसादिवशी नागपुरात भाजप पदाधिकारी सचिन साहूंची हत्या, सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध सुरू। तर एक मोठी ब्रेकिंग न्यूज बीडमधून समोर येते। राष्ट्रवादीचे नेते डॉक्टर योगेश क्षीरसागर हे छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे। अजित पवारांना धक्का देत फडणवीसांनी ही नवी खेळी केल्याचं कळतंय। योगेश क्षीरसागर बीडमधून थोड्याच वेळात छत्रपती संभाजीनगरकडे रवाना होणार आहेत। राष्ट्रवादीला हा मोठा धक्का मानला जातोय। अजित पवार बीडचे पालकमंत्री आहेत आणि अशातच राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींवर नाराज आहे असं वक्तव्य करत क्षीरसागर यांनी पक्ष सोडलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत। याच वेळी योगेश क्षीरसागर यांचा पक्षप्रवेश होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। दरम्यान संदीप क्षीरसागर हे बीडमधून छत्रपती संभाजीनगरकडे रवाना देखील झाले आहेत। तर योगेश क्षीरसागर हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत, तिथे ते भाजप कार्यालयाचं देखील उद्घाटन करणार आहेत आणि या सगळ्यांमध्येच काही पक्षप्रवेश पार पडतायत का पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आपण बोलूयात आपले बीडचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांच्याशी। सुरेश, काय घडतंय बीडच्या राजकारणात? नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावरती ज्या पद्धतीनं डॉक्टर योगेश क्षीरसागर हे स्वतंत्र निर्णय घेऊन राष्ट्रवादी अजित पवार गटाचा कालच त्यांनी राजीनामा दिलेला होता। अंतर्गत जे स्थानिक पातळीवरचं राजकारण आहे या संदर्भात वरिष्ठ पातळीवरती अनेक वेळा तक्रारी करूनही त्यामध्ये कुठली सुधारणा होत नाही आणि वारंवार डावललं जात असल्याची सल देखील त्यांनी बोलून दाखवली, पत्रकार परिषद देखील घेतली आणि आता बीडमधून ते संभाजीनगरकडे रवाना झालेले आहेत। छत्रपती संभाजीनगर येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा प्रवेश सोहळा होणार असल्याची देखील विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळते। विशेषतः बीडच्या राजकारणामध्ये जर बघितलं तर क्षीरसागर कुटुंबाचं एक वेगळं महत्व आहे, ज्यामध्ये नगरपालिका निवडणुकांमध्ये डॉक्टर योगेश क्षीरसागर यांचे जे वडील आहेत भारतभूषण क्षीरसागर हे 35 वर्ष एक हाती सत्ता नगरपालिकेत राहिले आणि त्या पार्श्वभूमीवरती आता ऐन निवडणुकीत राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश करत असणारे भाजपमध्ये नेमकं भाजपचं बीड नगरपालिकेमधील पळ वाढणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं। विशेषतः या पाठीमागची अनेक कारणं देखील बोलून दाखवली। यामध्ये विजयसिंह पंडित आणि अमरसिंह पंडित जे आहेत त्यांचा जो गट आहे तो
तो सक्रिय झाला आणि बीडच्या नगरपालिका निवडणुकीमध्ये मोठा हस्तक्षेप वाढला। त्यामुळे कुठेतरी क्षीरसागर हे पक्षामध्ये कंठाळले आणि त्यानंतर हा निर्णय घेतला गेल्याचं देखील बोललं जात आहे। त्यामुळे हा पक्षप्रवेश छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी होणार असल्याची देखील माहिती आहे। नेमका कोणत्या ठिकाणी पक्षप्रवेश होणार, फक्त योगेश क्षीरसागर यांचाच पक्षप्रवेश आहे की आणखी मोठे काही पक्षप्रवेश होणार आहेत हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र क्षीरसागर कुटुंबातील डॉक्टर योगेश क्षीरसागर त्याचबरोबर माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर हे देखील काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागलंय। त्यामुळे साहजिकच बीडच्या राजकारणामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाला, विशेषतः अजितदादा हे बीडचे पालकमंत्री आहेत आणि पालकमंत्री असताना देखील अशा पद्धतीने एखादा नेता नाराज होऊन दुसऱ्या पक्षामध्ये जातोय हे का होतंय या अनुषंगाने देखील पाहणं महत्त्वाचं आहे। निश्चितच अजितदादा बीडचे पालकमंत्री असताना सुद्धा हे पक्षप्रवेश पार पडतात। महत्त्वाची ही माहिती आपण दिलीच सुरेश, धन्यवाद आपले माहिती दिल्यासाठी। तर एक मोठी बातमी आणखी समोर येते। काल मी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे। मी केलेल्या कामाची दखल घेण्यात आली नाही, यामुळे मी हा राजीनामा दिलाय आणि याबाबतची माहिती ही वेळोवेळी पक्षश्रेष्ठींनी दिली आहे। एक मोठी बातमी आणखी एक समोर येते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत। मुख्यमंत्री भाजप पक्ष कार्यालयाचं ते उद्घाटन करणार आहेत। मोठी बातमी आपण बघतोय, वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचंही ते अनावरण करणार आहेत। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज छत्रपती संभाजीनगरमध्ये आहेत, त्या दौऱ्यावर आहेत आणि संभाजीनगरमधूनच पालिका निवडणुकांचं रणशिंगण ते फुकणार आहेत अशी माहिती समोर मिळते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत। मोठी बातमी आपण बघतोय आज। पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला सुरंग लागण्याची शक्यता आहे। काँग्रेस आणि शिवसेनेमुळे काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये दुरावा आला, त्यामुळेच काँग्रेसनं एकला चलोरेचा नारा हा मुंबईमध्ये दिला। बिहारमधील पिछाडीनंतर शिवसेनेच्या काही नेत्यांनी उघडपणे काँग्रेसवरती नाराजी व्यक्त केली होती। अंबादास दानवे यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेसच्या अनेक प्रमुख नेत्यांनी पक्षश्रेष्ठींकडे नाराजी व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती आहे। मुंबईमध्ये रमेश चेन्नीथला यांच्यासोबत पार पडलेल्या बैठकीदरम्यान काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी अल्पसंख्याक मतदार आपल्या सोबत जोडण्याकरिता एकला चलोरेची भूमिका महत्त्वाची असल्याचं म्हटलंय। तर काँग्रेसने मुंबई महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर एकला चलोरेची भूमिका घेतलेली दिसून येते। बिहार निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेमधील काही नेत्यांनी काही वक्तव्य केले आणि त्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजी दिसून आली। काँग्रेसने आपली नाराजी पक्षश्रेष्ठींकडे मांडली आणि त्यानंतर काँग्रेसने एकला चलोरेचा नारा दिलाय। त्याचबरोबर अल्पसंख्याक मतासाठी देखील काँग्रेसने ही एकला चलोरेची भूमिका घेतली आहे। या संदर्भात अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी सुस्मिता भदाने यांच्याकडून। सुस्मिता, काँग्रेसने एकला चलोरेची भूमिका घेतली आहे, यामागची आणखी काय कारणं आहेत? खरं तर गेल्या काही दिवसांमध्ये आपण बघितलं तर स्थानिक पातळीवरती युत्या आघाड्या होताना आपल्याला पाहायला मिळतात। नगरपालिका नगर परिषदेच्या निवडणुकी दरम्यान विविध बैठका काँग्रेस पक्षाकडून घेण्यात आलेल्या होत्या। त्याच दरम्यान जर आपण बघितलं तर मुंबईमध्ये सुद्धा एकला चलोरेचा नारा रमेश चेन्नीथला यांनी दिलेला आपल्याला काल पाहायला मिळतोय। याच दरम्यान आपण बघतोय की बिहारच्या निवडणुकीनंतर अनेक काँग्रेसच्या नेत्यांकडनं उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित न केल्यामुळे पराभव झाल्याची सुद्धा एक टीका करण्यात आलेली होती। एकूणच जागा वाटपाबाबत सुरुवातीला आडमुठी भूमिका शिवसेनेने घेतलेली होती आणि त्यामुळे मोठं नुकसान आपल्या पक्षाचं झाल्याची भावना अनेक काँग्रेसच्या नेत्यांनी पक्षश्रेष्ठींकडे बोलून दाखवली। त्यामुळे मनसे सोबत जर शिवसेना जात असेल, शिवसेना मनसेचं सूत जुळत असेल तर मात्र काँग्रेसला एकला चलोरेची भूमिका घेण्याशिवाय पर्याय नाही। काँग्रेस मात्र महाविकास आघाडीपासून दुरावली आहे का अशा चर्चांना आता वाव मिळत आहे। एकूणच या सगळ्या आगामी निवडणुकांमध्ये म्हणजेच नगरपालिका निवडणुकांनंतर महानगरपालिका निवडणुकांमध्ये सुद्धा काँग्रेस ही अलिप्त असणार आहे। काँग्रेसचा मवियामधील सहभाग हा कितपत असेल याबाबत अनेक प्रश्न निर्माण केले जात आहेत। निश्चितच सुस्मिता, आता या सगळ्यांचे पडसाद आगामी निवडणुकीवर कसे पडतायत पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। यानंतर एक सविस्तर रिपोर्ट आपण पाहूयात। बिहार निवडणुकीमध्ये तोंडघशी पडल्यानंतर आता महाराष्ट्रात काँग्रेसने एक मोठा निर्णय जाहीर केलाय। आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसने एकला चलोरेचा नारा दिलाय।
मनसेच्या मविया जवळीकीनं अस्वस्थ झालेल्या काँग्रेसने आता मनसे नको म्हणून उद्धव ठाकरेंची देखील दुरावा साधण्याची तयारी केल्याचं दिसतंय। मनसे विरोधाचं कारण स्वबळाचं धोरण। बीएमसी साठी काँग्रेसचं एकला चलो। काँग्रेसच्या बैठकीत चेन्नीथलांची घोषणा। काँग्रेसच्या निर्णयानं महाविकास आघाडीमध्ये फूट। मुंबई महानगर पालिका के चुनाव में कांग्रेस पार्टी अकेले लड़ेंगे, 227 सीटों में लड़ेंगे। काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केलेली ही घोषणा। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसनं एकला चलोरेचा नारा दिलाय। लोकसभेत लक्षवेधी आणि विधानसभा निवडणुकीत काहीशी निराशजनक कामगिरी केल्यानंतर आता काँग्रेसनं ठाकरे पवारांची साथ सोडण्याची आणि महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची तयारी केल्याची चर्चा आहे। त्याचाच प्रत्यय शनिवारी आला। काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथलांनी मुंबई महापालिकेसाठी स्वबळाची घोषणा केली। मुंबई महानगर पालिका के चुनाव में कांग्रेस पार्टी अकेले लड़ेंगे, 227 सीटों में लड़ेंगे। हमारे जिला कांग्रेस कमेटी, ब्लॉक कांग्रेस कमेटी और पदाधिकारी सारे लोगों की इच्छा यही है कि अकेले लड़ना क्या है, हम अकेले लड़ें। जिस तरह से आने के बाद आपने डिसीजन लिया, उसको रीजन क्या है? अकेले लड़ने में रीजन क्या है? अरे लोकल बॉडी इलेक्शन है, लोकल लेवल पे जो हमारे कार्यकर्ता बोलेगा वही करना चाहिए। चेन्नीथलांनी स्वबळाचं कारण कार्यकर्त्यांची इच्छा सांगितली, पण याचं खरं कारण काँग्रेसच्या खासदार आणि मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाडांनी स्पष्ट केलं। ठाकरे बंधूंच्या मनोमिलनापासूनच काँग्रेस शिवसेनेपासून काहीशी दुरावली होती। त्यामुळे मनसेशी असलेल्या मतभेदांमुळेच काँग्रेस स्वतंत्र लढणार असल्याचं अप्रत्यक्षपणे गायकवाडांनी सांगून टाकलं। कानून असं कधीच सांगत नाही किंवा कायदा असं कधीच सांगत नाही की तुम्ही तो कायदा हातामध्ये घेऊन कोणाला मारा। कायदा हे सांगतो की तुम्ही तुमची लढाई लढण्याचं काम करा। संविधानिक वेगवेगळे हत्यारे आहेत, तुम्ही त्याचा वापर करू शकता। संविधानाने प्रत्येक गोष्ट दिली आहे, तुम्हाला वेगवेगळे प्लॅटफॉर्म दिलेले आहेत, त्याच्या माध्यमातून तुम्ही तुमचा आवाज करू शकता, तुम्ही तुमचे मत मांडू शकता। पण तुम्हाला हा अधिकार संविधानाने दिला नाही की तुम्ही कायद्याच्या राज्यामध्ये राहायचा आणि कायदा हातामध्ये घ्यायचा। त्यामुळे या मताशी आम्ही बिलकुल सहमत नाहीये की कोणाला मारलं पाहिजे किंवा तोडलं पाहिजे किंवा जसं मी मगाशी म्हटलं की तुमची ताकद तुम्ही, त्यापेक्षा आम्ही कायद्यानुसार भांडू। काँग्रेसच्या या भूमिकेनंतर ठाकरेंच्या सेनेनंही पलटवार केलाय, तर शरद पवारांनीही स्वबळाच्या निर्णयाचं आश्चर्य वाटत नसल्याचं म्हटलंय। मुळामध्ये त्यांच्या पक्षातले ते प्रमुख नेते आहेत आणि त्या पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी जर त्यांच्याकडे काही मागणी केली असेल तर त्या प्रमुखाला काही निर्णय घ्यावे लागतात आणि जर ते तसे घेत पण असतील तर महाविकास आघाडी म्हणून आम्ही जे सगळे एकत्र झालेलो आहोत याच्यासाठी पक्षप्रमुख म्हणून जे जे आमच्या पक्षाबरोबर आहेत त्याचे सगळे पक्षप्रमुख म्हणून याचा विचार करतील। मुंबई महापालिकेत देखील काँग्रेस स्वतंत्रपणे निवडणूक त्याची भूमिका घेतलेली काँग्रेसच्या स्वबळाच्या नाऱ्यावर महायुतीतूनही प्रतिक्रिया उमटल्यात। मुख्यमंत्र्यांसह भाजपनं काँग्रेसच्या भूमिकेवर चिमटे काढत टीका केली आहे। विरोधी पक्ष एकत्रित लढतोय का स्वतंत्र लढतोय यापेक्षा मुंबईच्या जनतेचा महायुतीवर विश्वास आहे। जनतेने महायुतीचाच महापौर बनवण्याचा निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे निश्चितपणे कोण काय लढतंय हा त्यांचा प्रश्न आहे, मात्र या ठिकाणी महायुती निवडून येईल। मला वाटतं त्यांच्या पहिलं बाहुत बळ राहिलं का चेक करावं, परंतु ठीक आहे, खोटा आत्मविश्वास का होईना घेऊन ते आत्मचिंतन करतायत हेही नसे थोडके, परंतु आत्मचिंतन करून अंमलबजावणी व्हायला पाहिजे। रडीचा डाव खेळू नये, नाही तर आत्मचिंतनात पुन्हा वोटचोरीचं आपण परत हे करूया, पुन्हा आपण खोटं काय नॅरेटिव्ह सेट करूया, अशा प्रकारचे रडत बसलात तर तुम्ही सतत पडत बसणार, हरत बसणार।
एकीकडे बिहारमध्ये पानिपत झाल्यानंतर आता महाराष्ट्रात कामगिरी सुधारण्याचं आव्हान काँग्रेस समोर उभं ठाकलंय. पण काँग्रेस हे आव्हान खरंच पेलू शकतं का, असा सवाल विरोधक उपस्थित करतायत. काँग्रेसनं आता मुंबई महापालिकेत एकला चलोची घोषणा केली असली तरी त्यांची तेवढी तयारी आहे का, हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होणार आहे. शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई.